असोसिएशनच्या वतीने पोरबंदर येथे राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा संपन्न। श्रीराम असोसिएशन यांच्या सौजन्याने पोरबंदर येथे नुकत्याच राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कृष्णामाई जलतरण मंडळ, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई खेळाडूंनी बाजी मारून नवा इतिहास घडवला। पहिल्या दिवशी 60 वयोगटाच्या पुढील गटात नारायण गावडे सांगलवाडी यांनी अवघ्या 20 मिनिटात 1 किलोमीटर अंतर पार करून समुद्रवीर हा प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला। तसेच द्वितीय क्रमांक श्री संभाजी गावडे सांगलवाडी यांनी 21 मिनिटे तृतीय क्रमांक पटकावून समुद्रवीर हा पुरस्कार पटकावला। तसेच 45 ते 55 या वयोगटात संजय जाधव सांगलवाडी यांनी अवघ्या 20 मिनिटे 10 सेकंद तृतीय क्रमांक पटकावून आपले नाव समुद्रवीर कोरले। तसेच 1 किलोमीटर अंतर विजय ठोंबरे उमळवाड यांनी फिनिशियर म्हणून अवघे 32 मिनिटे 10 सेकंद पूर्ण केले। तसेच त्या दिवशी 45 ते 60 या वयोगटात संजय जाधव यांनी 5 किलोमीटर अंतर 1 तास 40 मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावून समुद्रवीर म्हणून नाव नोंदवले। तर 35 ते 45 या वयोगटात प्रीतम पाटील यांनी अवघ्या 1 तास 40 मिनिटे पूर्ण करून प्रथम क्रमांक समुद्रवीर पुरस्कार पटकावला। तसेच 45 ते 60 वर्षाच्या पुढील वयोगटात संदीप भोईर रायगड यांनी 40 मिनिटे पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक नारायण हजारे यांनी अवघ्या 40 मिनिटे 20 सेकंद पूर्ण करून समुद्रवीर पुरस्कार पटकावला। तसेच संभाजी गावडे यांनी अवघे 41 मिनिटे पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावला। संजय वळिवडे यांनी 48 मिनिटे पूर्ण करून चतुर्थ क्रमांक पटकावला। तसेच विजय ठोंबरे उमळवाड यांनी 58 मिनिटात पूर्ण करून 10वा क्रमांक पटकावला। 10 किलोमीटर स्पर्धेमध्ये 45 वयोगटाच्या पुढे प्रथम क्रमांक अजित पवार मुंबई पोलीस राहणार कराड, द्वितीय क्रमांक श्रीमंत गायकवाड सातारा यांनी अवघ्या 3 तास 53 मिनिटात पूर्ण केले। गोपाल मर्दा सांगली वय वर्ष 69 यांनी अवघ्या 34 मिनिटात 1 किलोमीटर अंतर पार करून समुद्रवीर पुरस्कार पटकावला। प्रदीप राजवीर यांनी 76 वयवर्ष असून सुद्धा त्यांनीही 1 किलोमीटर अंतर अवघ्या 58 मिनिटात पूर्ण केले। तसेच स्पर्धेचे सहकार्य निलेश पाटील हे उपस्थित होते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।